जलसंपदा विभागानं पुणे शहराच्या पाणी वापरासाठी महापालिकेला 11.60 टीएमसी पाणी कोटा मंजूर केलाय। हा कोटा येत्या 15 दिवसात संपणार असून महापालिकेकडील आतापर्यंत असलेली 933 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास पाणी पुरवठा तात्काळ खंडित करण्यात येईल असा गर्भित इशारा जलसंपदा विभागानं महापालिकेला दिला आहे। गेल्या महिन्यातही जलसंपदा विभागानं 953 कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस बजावली होती। जलसंपदा विभागानं दिलेल्या माहितीनुसार महापालिका दर महिन्याला केवळ 10 कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा करत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता महापालिका ही रक्कम भरेल की जलसंपदा विभाग पाणी पुरवठा खंडित करेल याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 31 जानेवारी अखेर महापालिकेनं 11.23 टीएमसी पाणी वापर केलाय। उर्वरित 0.36 टीएमसी पाणी वापर येत्या 12 दिवसात होणं अपेक्षित आहे। त्यामुळे वार्षिक मंजूर पाणी कोटा संपत आला असून त्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला पाणी उचलता येणार नाही। त्यामुळे इतर उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधून आपल्या पातळीवर तरतूद करावी अशी सूचना जलसंपदा विभागानं महापालिकेला केली आहे। त्यामुळे महापालिकेनं आतापर्यंतची 932 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी तात्काळ द्यावी अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे। मंजूर पाणी कोटा संपल्यानंतर तो तत्काळ खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागानं दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।